सर्व अगदी सुखात चाललं होतं. पण अचानक असं काहीतरी संकट ओढावलं की ह्यामध्ये नुकसान, वेळ, माणसं सर्व काही गमावून बसले. आणि मी गमावून बसलो त्या प्रेमाच्या 2 साथीदारांना, जे कधी आपल्या नात्याने एकत्र आलेच नाही. त्या माझ्या एका चुकीमुळे आज 2 प्रेमांचे साथीदार या जगाला सोडून गेले, खूप दूर निघून गेले. आणि त्या वर्षाला ओळखलं जात होतं कोविड-19. देश में कोरोना के 2 नए मामले सामने आए हैं, जबकि राजस्थान में कोरोना का एक संदिग्ध मामला सामने आया। चीन को तहराने के बाद भारत आया कोरोना वायरस। चला मग डॉक्टर साहेब, आपण जरा सहकार्य करूया. आफ्टर ऑल आपली ड्यूटी स्टार्टच होणार आहे ना. हम तो तैयार है भाई, अभी सिर्फ आपकी इजाजत चाहिए मैडम. इजाजत है जनाब. ओह अच्छा. क्या सच में इजाजत है? चावी घे, चल लवकर, उशीर होतोय. हट यार, डर गई मुझे. हेलो हेलो हेलो. का रे? हा? आपला आवाज ऐकू येत नाहीये. हा हा येतोय आवाज. हा हा चालेल, तुम्ही काळजी करू नका, मी लगेच येतो त्यावर. हां 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 तोपर्यंत तुम्ही त्यांची अँटीजन टेस्टची सॅम्पलला पाठवून द्या. हां चालेल. हां आम्ही लगेच निघतो. काळजी घे. चालेल. ये आलिया 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 आलिया. काय रे, काय झालंय? आपल्याला लवकरात लवकर दवाखान्यात जावं लागेल, का असं काय झालं? कारण की तिथे कोरोनाचा एक संशयित रुग्ण आढळला आहे आणि तिथे सर्व गोंधळ सुरू आहे. तर चल लवकरात लवकर आपल्याला दवाखान्यात जावं. येस मॅम. येस, मागाचे पेशंट आले. चला आपण चेक करू. आलिया काय रे? प्लीज खा. फॉर युअर सेफ्टी बेबी. चला. प्लीज टेक केअर. येस. काय बाबा, कशी आहे तब्येत? काय नाही, थोडा घसा बसला. जीव घेणं त्रास होतोय. श्वास घेता येत नाही. जीव गुदमरल्याने होत. दम लागतोय, घाम येतो, जेवण जातच नाही. काय झालंय कुणाच ठाऊक बाबा. बाबा, मी बरा होईल का रे? हो बाबा, आपण निवांत राहा. आपण काहीही काळजी करू नका. अहो हे असले रोग तुमच्या वयात येणारच. माझ्या एका नातीचं लग्न बाकी आहे रे. तेवढं लगीन बघितलं ना, अरे काय बी होऊन दे. हे बघा बाबा, एक लक्षात ठेवा, तुमच्या नातीच्या लग्नाला ना तुम्ही एकदम तामतूम असे मजेत जा. हा मी तुम्हाला विश्वास देतोय. ठीक आहे, तर सध्या आपण आराम करा. हा, मी आपल्याला परत उद्या भेटेल. जरा मास्क लावायला शिका. मैं तुम्ही सर. सर त्या आजोबांची आजोबांचे रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह आले. ओ मिस गरुड,
सर्व टीमला तात्काळ कळवण्यात यावे की आपल्या इथे अँटीजन टेस्ट एक पॉझिटिव्ह आहे. तर सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. समजलं? आणि विशेष म्हणजे त्या नागरिकांना सांगा, कारण की स्टाफ मध्ये सर्वात लाचर माणूस तोच. जेव्हापासून त्याला कळलंय की डॉक्टर पेक्षा कंपाऊंडर हा श्रेष्ठ असतो, तेव्हापासून तुला फडफडायला लागलाय. तर त्याच्यापासून थोडं सावध व्हा आणि काळजी घ्या. ओके. निघायचं. आणि हा मिस करून आजोबांना कळता कामा नाही की त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ओके, काळजी घ्या. ए डॉक्टर, अरे अमर, आत येऊ का? अरे ये ना, ये ये. मग कसं काय काढलं रे बाबा काम? अरे कालच ड्युटी संपली आणि म्हटलो काल मुंबईवर नाही तर ट्रॅव्हलिंग भरपूर झालं तर तो कसं फील बरोबर नव्हतं. म्हटलं मित्र डॉक्टरच आहे, तुझं भेटायला. ठीक आहे. काय एक सॅम्पल अँटीजन टेस्ट म्हणून असते, ती मी तुझी अँटीजन टेस्ट घेऊ. तिचा एका तासात रिपोर्ट येऊन जाईल. विचाराव, ऑब्विसली तू डॉक्टर आहे तर माझ्याविषयी जास्त तुला माहिती आहे ना. हो, मी आमच्या नागरेला बोलतो, तू लगेच सॅम्पल घेऊन जाईल. ओके. नागरे, नागरे, हो सर. साहेबांची अँटीजन टेस्ट करा आणि एका तासाच्या आत माझ्या ठीक आहे? ओके सर. चालेल ना? करतो. या. थँक्यू. काय होईल कसं होईल काहीच कळत नाहीये रे. हे दररोज सगळं बघून ना खूप भीती वाटते मला. होईल का सर्व ठीक? तू कशाला काळजी करतेस? दे सोडून. बंद खेडे बंद, गाव बंद खेडे बंद, शहर बंद झाले. लढताना नियतीशी श्वास बंद झाले. काम बंद दाम बंद, घास बंद झाले. डोळ्यांनी कसे आक्रोश पाहिले. अमर, हा बोल ना रे गिरीश. तुझी अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आली. हॅलो प्रकाश, कुठे आहेस तू? लवकरात लवकर तू डॉक्टर गिरीशांच्या दवाखान्यात ये. शेतात वगैरे नको जाऊ, पहिले तू दवाखान्यात ये. कोणालाही सोबत नको आणू. हो, आणि येताना मास्क लावून घे. लवकर ये. अमर, हे कोण? माझा भाऊ प्रकाश, तो पण होता माझ्यासोबत मुंबईवरून येताना. हो, त्यासाठी पण एक बेड प्लीज आहे. चालेल. त्याला सुद्धा क्वारंटाईन व्हावं लागेल. अच्छा, बाय.
नाक उघडले. चला. सध्या तरी आपल्या दवाखान्यामध्ये फक्त 2च पेशंट उरलेले आहेत. आता आपण निवांत घरी जाऊ आणि उद्या सकाळी लवकर येऊ. काय मिस मुख्यमंत्री? सर एक माफी असावी पण एक विचारू हा विचारा की. काय नागरे, तुम्ही आपलीच माणसं हो, विचारा. सर मॅडम आणि तुमचं अजून लग्न झालं आहे ना? कारण तुम्ही मॅडमला मिस म्हणले मागाशी म्हणून विचारतोय. अहो नागरे, काय आहे ना की या देशात जातीवाद ही खूप मोठी समस्या आहे आणि नेमकी तीच आमच्या नशिबी आली हो. सांगायचं झालं तर असं की ही मुस्लिम आणि मी हिंदू, बस. म्हणजे मॅडम मुस्लिम आहे? हो. पण मॅडम तुम्हाला अजिबात वाटत नाही हो बघितलं असं मुस्लिम आहे खरं? दादा, इसी को तो जिंदगी कहते हैं. पण एवढं मात्र नक्की, जेव्हा पण आम्ही लग्न करू ना तुम्हाला नक्की बोलू आणि हा लग्न तुमच्याच हाताने लावून है ना? चालेल चालेल. चला येतो आता आम्ही. हो. आणि हो दादा, ते अमर आणि जो प्रकाश आहे ना त्यांची रिपोर्ट येतील बघा आता थोड्या वेळात. अच्छा. सो तेवढे घेऊन आपल्या कॅबिनमध्ये ठेवून द्या. बरं चालेल. हा? ठेवतो. चला येऊ. चालेल. चला चला साहेब. येतो. चला काळजी घ्या, काळजी. हो नागरी दादा. हो साहेब. राम 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 राम. रिपोर्ट घेऊन जा आजची. हो साहेब ठेवतो. आपण काळजी घ्या सर. हो हो. काय देशपांडे निघालात? हो. साहेब निघाला वर तोंड घेऊन. हा आम्ही ऐकलं साहेबांनी तुमची लईच तारीफ केली. बरोडबाई बोलत होते आपल्या. निघा पाहिलं धुवायचे मला केवी. अरे काय हो पाहिली ते तरी सांग. अरे काय ते मेजर साहेबांनी ते प्रकाशचे रिपोर्ट सांगितले ठेवायला. ते घाऊंडाळ प्रकाश हा ते डोक्याचा दाब कधी जातं दवाखान्यातून कोणाच ठाऊ. नुसती घाण घाण घाण. काय एवढं घाण जाते राव. मला तर 100% गॅरंटी याचा रिपोर्ट तर पॉझिटिव्हच येणार आहे. जाऊ दे आपल्याला काय करायचंय. चल चल तुम्ही फाईल ठेवा, झोपी जावा. बरं चालतंय चला. हो हो हो. हॅलो बोल ना. हॅलो. अरे काय तुझी बडबड. लावू फोन कर थोडं. फाईल पडली की सगळं माझी. देवा, काय करून ठेवलंय काही कळतच नाही अरे. मला एक सांग, देवानं असं काय केलंय का? तू पण ना. मी एवढी सिरियसली बोलते आणि तू नेहमीच मस्करी करत असतो. ओके ओके नो प्रॉब्लेम. सिरियसली काय बोलतेस? आपण असे वाचून वाचून किती लोक वाचवणार आहोत अजून. सध्या तरी आपण 127 वाचवली आणि आणखीनही एवढी परफेक्ट आहोत ना. हो हो, पण गिरीश तू पण तर विचार कर ना. हे सगळं जर असंच चालू राहिलं तर आपलं लग्न कसं होईल रे. पहिलेच एवढे दिवस आपण अशा परिस्थितीत काढले, त्यात आपल्या जातीमुळे तर किती प्रॉब्लेम्स निर्माण झाले.
आणि आता कोरोनाने तर त्यात आणखीनच भर टाकली. लग्न हे तर होतच राहील, कधी ना कधी लग्न होईल का आपलं. पण सध्याच्या परिस्थितीत या लोकांसाठी किंवा या लोकांचा जीव आपल्यासाठी महत्वाचा आहे. हा ते तर आहे. आज यांचे देव म्हणजे आपण, हेच पाहून ना खूप समाधान वाटतं रे. तेच तर. आता फक्त त्या दोघांचे उद्याचे रिपोर्ट एकदा निगेटिव्ह आलेत आणि झालं सर, आपला दवाखाना अख्खा कोरोनामुक्त होऊन जाईल. हो, आणि माहितीये तुला, मला तर असं वाटतं आतापर्यंत त्यांची रिपोर्ट आलेही असते. तुला काय वाटतं गिरीश? अरे तुला काय वाटतं सांग की. गिरीश झोपला मी, दमला असेल. बोल ना, एक आनंदाची गोष्ट आहे आणि एक काय झालं बोल ना. तुझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे आणि प्रकाशचा निगेटिव्ह. चॉईस माझा निगेटिव्ह. म्हणून प्रकाशला आज सुट्टी दिली. थँक्यू. चला तर प्रकाश, आला सुट्टी. साहेब धन्यवाद, साहेब धन्यवाद धन्यवाद लय धन्यवाद. माझा जीव वाचवला तुम्ही साहेब. 3 दिवस झालं करंट पुडी नाही खाल्ली साहेब. धन्यवाद. लय दिवस झालं भेटलो नाही तुम्हाला. अरे बाबा धन्यवाद. झाली बाबा सगळी कामं. चला गिरीशला फोन करून विचारते काय आले रिपोर्ट. हा आले बोल ना. हॅलो गिरीश, काय रे काय झालं रिपोर्टचं? हा प्रकाशचे रिपोर्ट आहे निगेटिव्ह आले, पण आपल्या मेजर साहेबांची पॉझिटिव्ह. अरे बापरे. येत पुढच्या आठवड्यात त्यांची निगेटिव्ह. हो ते तर आहे. हो नेक्स्ट वीकला तर कळेलच रिझल्ट. हो हो, त्यांनाही सांग काही काळजी करू नका, आहोत आपण त्यांच्यासोबत. हो हो हो, ये घरी लवकर. चल हो मी येतोय आता लगेच निघतोय. बाय, वाट बघते मी तुझी. चालेल. ठेव. बाय. आलिया, आलिया. काय रे? अरे माझ्या 4 व्हीलरची चाबी सापडत नाहीये, कुठे ठेवली तू? अरे आय थिंक मी कालच्या ऑफिसमध्येच विसरले. सो तू प्लीज एकदा CCTV चेक करशील का? आणि हां, मी तर सकाळी कॅबने चालले ना. ओके डिअर, नो प्रॉब्लेम, आय विल चेक. कुठे गेले? कालपासून बघावे लागणार. उशीर येते. काल रात्री रिपोर्ट आदला बदली झाले. साहेब ते मी हे विचारतो की काल रात्री रिपोर्ट आदला बदली झाले. सांगणार तो साहेब. कधी पेशंट घरी गेले? साहेब पेशंट घरी गेले? साहेब पेशंट घरी गेले? बस. तुला माहिती काय आज तुझ्या एका चुकीने काय तुला माहिती आहे?
तुला कळतंय का? हा? तुला माहिती का काय झालंय ते? सर अरे आज हजारो लोकांचा जीव धोक्यात गेलाय रे. हजारो लोकांचा जीव धोक्यात गेलाय. काय करून ठेवलंस रे? काय ते तुला काय ते? साहेब साहेब माफ करा मला साहेब. साहेब माफ करा साहेब. साहेब चुकीचं साहेब माफ करा साहेब. Shit. साहेब Shit! साहेब साहेब हा बोल आली. हॅलो गिरीश, काय झालं असं अचानक घाईत का तू निघून गेलास? आलिया सगळं काही बरबाद झालंय ग. सगळं काही बरबाद झालंय. अरे गिरीश, काय झालं सांगशील का तू मला? तुला माहितीये काय झालं? तुला माहितीये त्या नागरिकानं काय केलं? तुला माहितीये? अगं तो मेजर निगेटिव्ह होता ग आणि तो प्रकाश पॉझिटिव्ह आहे. तो प्रकाश घरी गेलाय. तुला माहिती या नागरीने आज किती 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 लोकांचा जीव पणाला लावलाय ग. कसं सांगू तुला मी? मला काही कळत नाहीये ग आलिया. खरंच सांगतोय, मला काहीच कळत नाही. तू काळजी करू नको, काही होणार नाहीये. तू घरी ये, मी तुझी वाट पाहते. गिरीश, आधी तू घरी ये. काहीही विचार करायचा नाहीये, काहीही होणार नाहीये. मी येतोय. मला तुला भेटायचं आहे. मी येतोय. गायबाने इथं काय करतोय? तुला माहित नाही का लॉकडाऊन चाललंय? एवढा रात्रीचं एकटं फिरतो. चाल इथनं, चाल लाईट चालू कर. चाल. हो दादा, मी एक डॉक्टर आहे. मला कोरोना झालेला आहे. पाठीमागे व्हा आपण. पाठीमागे व्हा. डॉक्टर? चायचं डॉक्टर? अरे या डॉक्टरांनी कोरोनाची वाट लावली. अरे कसला कोरोना आणि कसला काय जीवन बसला? छायला कोरोनाच्या नावानं पैसे उकळत आहेत, लोकांना लुटतायत झाले. तुम्हाला कोरोना झाला पाहिजे. हा झाला पाहिजे. झालाय ना. आता लुटा पैसे लुटा. जायला डॉक्टर आहे म्हणे. तुला माहितीये का? माहितीये माझी ही अवस्था का झाली? अरे मी कलाकार होतो रे, कलाकार. टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. अरे दुनियेच्या उकिरड्यावर फेकून दिलेल्या खरकट्या पत्रावळीचा तुकडा. कलाकार होता, कलाकार. चला ही अवस्था तुम्ही केलं. तुम्ही भिकारी बनवून टाकलं. काय बायकोला ताप आला, केलं ऍडमिट. काय झालं? घाबरवलं तुम्ही, घाबरवलं. सोडून गेली. नंतर पोरीला बी कोरोना झाला म्हणून पोरीला बी ऍडमिट. अरे आमचं काम बंद झालं, पैसा येणं बंद झालं. भिकारी झालं, भिकारी. आणि तुम्ही काय केलं ना? पोरीला कोरोना म्हणून ऍडमिट केलं आणि सोनी किडनी काढली रे, तिची किडनी. अरे हरामखोरांना तुम्हाला भोगावं लागणार, भोगावं. तुमच्या ना भोगावं लागणार तुम्हाला.
शाळा बघावं लागणार तुम्हाला. ओ काय करताय दादा? दादा, आपल्या भावना मी समजू शकतो, पण खरंच डॉक्टर हा वाईट असतो? प्रत्येक डॉक्टर हा पैसेच लुटतो का हो दादा? सांगा ना दादा, डॉक्टर हा खरंच काही करत नाही? सांगा ना, खरंच काही करत नाही? सांगा ना. ज्यावेळी तो तुमच्या मदतीला धावून येतो त्यावेळेस तो देव असतो, हा? आणि असला कुठला भामटा डॉक्टर भेटला तर तो वाईट, हा? सांगा, द्या उत्तर. दादा, सर्व डॉक्टर हे वाईट आहे ते कशावरून? हा, सांगा ना, कशावरून? हे बघा दादा, आयुष्यात फक्त मी माझं मत मांडतो, मी माझं मत मांडतो. मी फक्त आणि फक्त माझ्या पेशंटसाठी जगलो. आजपर्यंत टोटल 127 कोरोनामुक्त रुग्ण केले, 127, आणि तेही त्यांची 1 रुपयाही फीस न आकारता. का खरंच मी भामटा डॉक्टर आहे? सांगा ना, द्या उत्तर. आहे उत्तर. प्रत्येक डॉक्टर, सफाई कामगार, पोलीस आज निडरपणे उभे आहेत. का ते प्रत्येक जण वाईट आहेत दादा? सांगा ना, प्रत्येक जण वाईट आहे का हो? दादा, खूप वाईट वाटलं आपल्या मुलीचं दुःख ऐकून, पण खरंच सांगतो, तो डॉक्टर नव्हता. तो कोरोनाच्या काळातील एक आपत्कालीन पापी होता, पापी. गाव बंद, खेडे बंद, गाव बंद, खेडे बंद, शहर बंद झाले. लढताना नियतीशी श्वास बंद झाले. काम बंद, दाम बंद, आस बंद झाले. डोळ्यांनी कसे आक्रोश पाहिले. काय होतंय तुम्हाला? डोकं दुखते, ताप येतोय, खोकला येतो, जरा चेक करता का? काही श्वास वगैरे घ्यायला त्रास? नाही. काळजी नका करू, मी औषधं लिहून देते, तुम्हाला फरक पडेल. हात लावून चेक करा ना जरा. अहो, सोशल डिस्टन्सिंग पाळायची आहे. मैडम, काय आहे हे मिस गरुड? मैम मैं बाहर गाँव गया था कई दिनों से, तो आज ही आया हूँ. फिर भी अपॉइंटमेंट लेके आना चाहिए था ना. तो मैम मेरा पिछले 2 दिन से ना पेट में कुछ अजीब सा हो रहा है. कहाँ गए थे? वो मैं एक प्रोग्राम था बरकस में, तो डायरेक्ट वहाँ से आया. नर्स, कोविड सेंटरमध्ये ॲडमिट करून घ्या आणि यांचे सॅम्पल अँटीजन टेस्टला पाठवून द्या. ओके मॅम. जावा यांच्यासोबत. आपका नाम? मेरा नाम तैमूर शेख. चल ना, चल ना, मेरी प्यास बुझा देना. तेरा बॉयफ्रेंड भी उतना खुश नहीं करेगा जितना मैं रात भर खुश करूँगा. चल ना, चल ना, बहुत मजा. अरे
अगर तेरे घर की माँ बहन या बेटी होती तो क्या ऐसा ही सलूक करता कमीने उनके साथ? तो क्या उनसे कम है क्या? तो चलना, तू मजा दे ना मेरे को, मेरी प्यास बुझा दे। तो क्या मेरे घर की औरत है या मेरी बहन है? तो है कौन साली? अच्छा, अगर तेरे घर की या फिर तेरे जात की हो तो तू उनका सम्मान करता और बाकियों का क्या? मेरा नाम भी आलिया शेख है। आज तुम्हारे से कुछ मुसलमानों की वजह से आज पूरे मुसलमान समाज का नाम खराब है। मुझे माफ कर दो, मुझसे बहुत बड़ी गलती हो गई। मेरी वजह से मैं मेरे कौम का नाम नहीं बदनाम कर सकता। माफ करूं? कैसे माफ करूं? आज तुम्हारे जैसे 10 लोग ये काम करके और पूरे कौम का नाम खराब होता है। तुम्हें भड़काने वाला ना कोई अल्लाह का चिराग नहीं है, हिंदू मुस्लिम भड़काने वाला ना कायर है, कायर। नहीं बहन, मेरी आंखें खुल चुकी हैं। मैं सच्चाई के रास्ते पर चलना चाहता हूँ। मैं आपके पास कुछ काम करना चाहता हूँ। मुझे यहाँ झाड़ू पोछा का काम दे दो, मैं कर लूंगा। प्लीज मुझे माफ कर दो। पर औरतों की इज्जत करना पहले सीखना होगा तुम्हें, उसी के बाद तुम इस फैमिली के मेंबर कहलाओगे। हाँ, तो आज से वेलकम टू आवर फॅमिली. मॅडम गिरीश सरांचं. अच्छा, ऐका ना देशपांडे, ह्यांना पण काहीतरी काम दाखवा हॉस्पिटलमध्ये. हॅलो गिरीश, काय रे नशिबात लिहिलंय काहीच कळत नाहीये. अरे आता काही काळजी नको करू ग, मला काही झालेलं नाहीये. लहानपण आई वडिलांशिवाय गेले, मोठेपणा मामाच्या धका, आणि आज वाटलं फक्त माझ्या हक्काचा आहेस तर आजही देव हे मला तुझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतो. एकदम परफेक्ट आहे. अगं हो, मला कळलंय की माझे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले, बट परफेक्ट आहे. काय करावं काहीच कळत नाहीये रे. तू अगोदर घरी ये बरे. का देवा असा खेळ खेळतोय. कसं काय मेजर साहेब, बरं वाटतंय ना आता? मस्त वाटतंय. चला मस्त. बघ आला आमचा डॉक्टर साहेबांचा फोन. हॅलो 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 देशपांडे. हो साहेब. मॅडमचे रिपोर्ट सांगू का तुला? हो सर सांगतो ना, आहेत माझ्या जवळच आहेत. हो 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 लगेच. साहेब एक दुःखद बातमी आहे. मॅडमचे रिपोर्ट पण पॉझिटिव्ह आल्यात. आज चाले हलक्या जीवाचे आहेत. काळजी घेशाल ना? गाव बंद खेडे बंद, गाव बंद खेडे बंद, शहर बंद झाले. लढताना नियतीशी श्वास बंद झाले. काम बंद, दाम बंद, घास बंद झाले. डोळ्यांनी कसे आक्रोश पाहिले. आपल्या जवळ मला एक मदत आहे.
हो शुअर बोला ना काय दिवस कसे आले विठ्ठला हो माय गॉड दिवस कसे आले विठ्ठला हो नक्की दिवस कसे अरे आम्ही आता मदत नाही करणार तर कधी शुअर कधी हो बोला दिवस कसे आले विठ्ठला सारी नाही चार खांदे करी रोजची चौरेत इथं नाही खरंच गिरीश मला काही कळत नाहीये रे देवाने काय आपल्या नशिबाशी खेळ खेळणार तर आजपर्यंत जे काही केलं आपण दोघांनी एकत्र येऊनच केलंय सर्व ठिकाणी झुंज दिली आणि शेवटी आम्ही अशी ठरलो रे आणि त्यांना दिसलं का आपली विधीचा मानसाच्या सावलीला त्याच्यासाठी माणुसकी महत्वाची नाही काही महत्वाची मानसाच्या सावलीला मानसाचा प्यार हे मात्र महत्वाचं आहे सगळ्यांसाठी हे दुःख कसे आजपर्यंत मी फक्त तुझ्यासाठी माझी जात माझा बाप फॅमिली माझं सर्व काही सोडून मी आपण सगळ्याचं काय त्रास होतोय रे जगू शकलो नाही आपण त्याला जगू शकलो नाही क्या बात है तैमूर भाई कुछ टेंशन में हो? हाँ यार वो 4-5 दिन से मैं खाना लेकर जा रहा हूँ सर के लिए डॉक्टर साहब के लिए और ताई के लिए पर देख रहा हूँ कि दिन पर दिन उनका तबीयत खराब होते जा रहा है कुछ समझ में नहीं आ रहा है। सही कर रहा है यार तू भी मुझे भी बहुत सुना सुना लग रहा है इधर। हाँ ना यार तुम तो बहुत पुराने हो मैं तो यहाँ पर नया आया हूँ पर इतना लगाव हो गया है ना मैं नमाज पढ़ लेता हूँ थोड़ा ताई और डॉक्टर साहब के लिए दुआ मांग लेता हूँ फिर साथ में चलते हैं। ठीक है। मानसाच्या सावलीला मानसाच्या सावलीला मानसाचा प्यार। डॉक्टर साहब ताई सर सर डॉक्टर साहब डॉक्टर साहब डॉक्टर साहब ताई डॉक्टर साहब डॉक्टर साहब डॉक्टर साहब दुःख कसे आले विठ्ठला
दिवस कसे आले